फ्रेंड्स, आज आपण अगदी साधी सोपी सुकटची चटणी पाहणार आहोत। इथे मी लाल कलरची सुकट घेतली आहे। छान प्रकारे चाळून मी ही धुवून घेतली आहे। लगेचच आता आपण ह्याची चटणी बनवायला घेऊया। कढईमध्ये घालायचे 2 ते 3 चमचे तेल। तेल गरम झाले की ह्यामध्ये मी घालणार आहे कांदा। 2 मीडियम साईजचे कांदे मी आधीच कट करून घेतले होते। लगेचच आपण ह्यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत। त्यानंतर 1 चमचा मी ह्यामध्ये घातले आहे आलं लसूण पेस्ट। आलं लसूण पेस्ट माझ्याकडे 15 दिवसाची तयार केलेली असते। चिमूटभर मीठ घालायचे जेणेकरून कांदा आणि टोमॅटो हा लवकर मऊ होतो तेलामध्ये। कांदा टोमॅटो मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचं। कांदा टोमॅटो आता इथे छान आपला मऊ झालेला आहे। आता आपण ह्यामध्ये घालूया सुके मसाले। मसाला डब्यात असलेल्या चमच्याने पाव चमचा हळद घालूया, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ आणि परत आपण एकदा हे छान परतून घेऊया। तर पहा किती फ्रेंड्स छान रंग आलेला आहे। अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। ग्रेव्हीला छान तेल सुटलेले तुम्हाला दिसत असेल। आता आपण ह्यामध्ये सुकट घालून घेऊया। चाळणीमध्ये छान प्रकारे सुकटचे पाणी निथळून घेतले आहे। सुकट घातल्यानंतर या मसाल्यामध्ये सुकट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। भरपूर अशी यामध्ये घालूया कोथिंबीर। सर्व छान प्रकारे आपण परत एकदा परतून घेऊया। 5 मिनिटं आपल्याला हे छान गरम होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर फ्रेंड्स पहा, इथे आपली सुकटची चटणी रेडी आहे। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा। धन्यवाद।